कित्येक वर्षापासून आम्ही सामान्य रुग्णालयामध्ये कार्यरत आहोत, पण गेल्या किती वर्षापासून आम्हाला समायोजन देणार हे सगळ्यांचं म्हणणं आहे, पण अजूनपर्यंत आम्हाला समायोजन पण आलेलं नाही। आता तर हद्दच झालेली आहे की त्या लोकांनी आम्हाला आता येत्या 3 महिन्यापासून आम्हाला आमचे पगार पण दिलेले नाही आहे। तर सर्वांनी काय खावं, काय प्यावं आणि कोणी तर कुठले कर्जानी आणि व्याजानी तृप्त झालेले आहेत। तर लोकांमध्ये काही आमच्या ज्या सिस्टर्स आहेत त्यांनी सुद्धा काही आत्महत्या केलेल्या आहे। तर काहींच्या घरी काही प्रॉब्लेम आहे, तर कोणाच्या मुलांच्या फीस भरायच्या असतात शाळेच्या, तर अशा अडचणीमध्ये येऊन सर्वांनी आपापलं म्हणजे आम्हाला शासनाकडे एकच मागणी आहे की त्यांनी नाही का तर आमचे पेमेंट तरी रेग्युलर करावेत आणि आम्हाला लवकरात लवकर समायोजन द्यावे। राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये जे कंत्राटी कर्मचारी अनेक वर्षापासून काम करतात त्या कर्मचाऱ्यांचा 3 महिन्याचा वेतन अजून सरकारने दिले नाही, त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे। अनेक कर्मचाऱ्यांनी या संदर्भामध्ये आपलं कर्ज काढून आपल्या घरांचा उदरनिर्वाह त्यांनी केलेला आहे आणि म्हणून त्या ठिकाणी प्रामुख्यानं आज 3 महिन्याचा जो वेतन आहे तो सरकारी द्यावं यासाठी त्याला लक्ष वेधण्यासाठी हा आंदोलन आहे। मागील 14 मार्च 2024 ला शासनाने या राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये 10 वर्ष सेवा त्यापेक्षा अधिक वर्ष सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांना समाजा संदर्भात शासन आदेश काढलं, परंतु त्या संदर्भामध्ये अजून कुठलीही कारवाई केली नाही। फक्त 2च कॅडरचे त्यांनी ऑर्डर दिलेले आहेत आणि म्हणून सर्व कॅडरचे ऑर्डर देण्यात यावं। 12 मे हे जागतिक परिचारिका दिवस आहे आणि त्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांना आम्ही पत्र दिलेलं आहे की मुख्यमंत्री महोदयांनी 12 मे रोजी आता सुंदर दिवस असल्यामुळं त्या दिवशी सर्वांचे आदेश त्यांनी समाजण्याचे आदेश द्यावे अशा पद्धतीची मागणी त्यांनी केलेली आहे।